धनीला खायची होती मटन बिर्याणी। उशीर झाला होता आणि उशीर झाला म्हणजे चिकन मटन बिर्याणी बनवणं म्हणजे अशक्य असं वाटतं। तरी हार न मानता मी मटन घेऊन आले आणि मटन बिर्याणी बनवायला घेतली। सुक्या मसाल्यामध्ये मी धनिया पावडर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, बिर्याणी मसाला, गरम मसाला आणि लिंबू घेतलेला आहे। कमीत कमी अर्धा घंटा तरी ते भिजत ठेवायचं म्हणजे ते मुरतं चांगलं। आता साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आणि याच्यामध्ये गरम मसाले टाकले। अख्ख्या गरम मसाल्यामध्ये मी मिरे, लवंग, इलायची टाकलेली आहे। सोबतच मीठ पण टाकायचं आणि जे तांदूळ धुवून स्वच्छ तिच्यामध्ये 80% आपल्याला तांदूळ शिजत घालायचे। तांदूळ शिजले की लगेच चाळणीतून काढायचे। आता इकडे आपण मटण शिजवत आहे। मटण काही टोप्यामध्ये पटकन शिजणार नाही म्हणून काय केलं, कुकरला एकच शिट्टी दिली आणि इकडे फोडणीची तयारी चालू केली। म्हणजे जो कांदा आहे तो ब्राऊन करायला घेतला। कांद्यामध्ये मी 4 कांदे घेतले आणि 2 टमाटे घेतले। कांदा ब्राऊन केला आणि त्याच तेलामध्ये थोडंसं तेल काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये शिजेल मटण टाकलं आणि त्याच्यातच अद्रक, लसूण, टमाटर आणि हा फ्राय केलेला कांदा टाकला आणि वरून कोथिंबीर, पुदिना टाकला, मिक्स केलं आणि हा वरून शिजलेला भात तिच्यात टाकलेला आहे। म्हणजे आपण इथं 80%च भात शिजवला आहे, जास्त शिजवायचं नाही। आणि मटण पण जास्त कुकरला शिट्ट्या द्यायच्या आणि एकच शिट्टी द्यायची आणि असा दम पाऊण घंटा दम द्यायचा, पण मी इथं अर्धाच घंटा दम दिलेला होता आणि गरमागरम बिर्याणी तयार झालेली आहे। कारण की खूप कमी साहित्यामध्ये आणि ना झंझट ना काहीच करता मी ही बिर्याणी तयार केलेली आहे। जेव्हा आपण मटण शिजायला ठेवतो तिच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही, ते वाफेवरच एक शिट्टी त्याची होती आणि मटण पण शिजतं, ही गोष्ट लक्षात घ्या। जेव्हा आपण दम देतो तेव्हा टोपाखाली आपल्याला तवा ठेवायला पाहिजे म्हणजे दम चांगला लागतो। आणि याच्यामध्ये मी बटाटा का टाकला, कारण की माझी मुलं मटण खात नाही, बिर्याणी खातात पण मटण खात नाही म्हणून मी याच्यात बटाटा टाकला आहे। आणि एका दादाने मला कमेंट केली होती, तू एवढ्या रात्री मटण आणायला गेली तर तुझा नवरा का त्या अवस्थेत नव्हता का? अरे येड्या दादा, तो एवढं मेहनत करतो ना, त्याला थोडा पण वेळ राहत नाही। तो रात्री 11-11 वाजता घरी येतो, त्याच्यामुळेच आम्ही एवढं आरामशीर जीवन जगतो, एवढी आमची आयुष्य असते फक्त त्याच्यामुळं। पण त्याला 2 पैशाची मदत व्हावी म्हणून मी हे चॅनल घरच्या घरी चालू केलेलं आहे। आता समजलं का तुला? आणि मी जिथं राहते तिथं 10 वाजेपर्यंत मटणाचं दुकान चालू राहतं आणि इथं 12च्या नंतर लोक जेवण